शे, एकटा पण माणूस ओळखीतला नाही यातला. बघ की, आणि त्या धैर्याला वाटते की मीच सगळं केलंय म्हणून. सावे, त्यानं स्वतःच्या शाळेवर मोर्चा नेला नसेल ना, तुझं आणि भाऊंचं नाव पुढं करून अडकवायला. नाही, मला नाही वाटत तू असं काय करू. घ्या, थांब, तुला पण वाटते. भाऊ, ओ भाऊ, जेवायला वाढलंय. काय ग दीपा, काय ग हे? किती करपल्या ही चपाती? तशीच वाढल्यास होय? अय्यो, फोन मध्ये बिझी होते हो मी, त्यामुळे चपात्यांकडे लक्षच राहिलं नाही माझं. आणि असू दे की, तसं पण कुठं लय करपले तेव्हा ते. आता वंसना सवय झाली पाहिजे असल्या चपात्यांची, आहे की नाही? नाही, मोर्चा काय काढत्यात, शाळा काय फोडत्यात, मग आता जेलात काही तुपातल्या चपात्या मिळणार का त्यांना? मुजुमदार पोचले पण असतील पोलीस स्टेशन मध्ये, आणि जरी नसतील की नाही गेले तरी आज ना उद्या जातीलच. मग वंचनवर केस पडणार, ते जेलात जाणार. त्यांना सवय नको असल्या चपात्यांची? असं अभद्र बोलायला जीभ धजावत्यात कशी म्हणतो मी? घरातला माणूस जेलात जावा असं डोक्यात तरी कसं येतं कुणाच्या? आओ भाऊ, ते गेल्या पाहिजेत असं कुठं म्हटलंय मी फक्त म्हणत होते, चुकून माकून त्यांच्यावर अशी वेळ आलीच तर गैरसोय व्हायला नको, एवढंच मी बोलत होते काळजीपोटी. असलं भलत सलत बोलत जाऊ नको. भाऊ, काही चुकीचं बोलायला ती. काही चुकीचं बोलत नाही. अरे सॉरी आई, ऐकलाय मी सगळा विषय. आता घरात तिचं तोंड बंद करशील, बाहेरच्यांचं काय? आणि सावी, तुला म्हणून सांगतो, ऑफिसमध्ये की नाही कानात फक्त रक्त यायचं राहिलंय माझ्या. काय तुमची बहीण डॉन झाल्या, कवा पण पोलीस येतील आणि घेऊन जातील तिला. चर्चा सुरू यायची बाहेर. तुला काय गरज आहे का बाहेर जाऊन राडे घालायची? दादा, अरे पण मी खरं सांगते, मी नाही कुठले मोर्चे घेऊन गेले. मान्य. पुढं काय? आता हे सगळं भाऊ, हे सगळं लोकांना कसं सांगणार आहे आपण? मुळात तुला परत त्या मुजुमदारांच्या नादाला लागायची गरजच काय होती? केतन, बास, लय ऐकून झालं. पण एक गोष्ट मी तुला सांगून ठेवतो, माझ्या सावीवर पूर्ण भरोसा आहे. तिला काय पण चुकीचं केलेलं नाही. लोकांचं काय हो, तोंडाला येईल ते बोलतील, त्यांच्या तोंडाला हात लावायला जाणार आहे आपण? हे बघा, सावीवरती माझा पूर्ण भरोसा आहे. ती काय पण चुकीचं करणार नाही, आणि माझा पूर्ण पाठिंबा तिला असणार आहे. जे काय करतीये ते सत्याच्या बाजूने करते, आणि माझ्यासाठी तेच लय महत्वाचं आहे. बाकी कोणाची फिकीर करीत नाही मी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या सगळ्या प्रकरणात जे काही सत्य आहे की नाही, ते लवकरच त्या लोकांच्या समोर पण येणार आहे.
वा, कमाल भाजी झालेली आहे. वा, कोणी केली भाजी? जाऊ दे, कोणी का करणार, मस्त झाली आहे भाजी. ए भास्कर, ये ना. गोड नाहीये का गे? गोड काय नाहीये का डिश? गोड काय आलं? एवढं कडू वातावरण काय? तू काय चंद्रावरनं आल्यास? सकाळपासून काय काय घडले हे वेगळं सांगायला हवं का आता? जे काय झालं ते एकदमच वाईट झालं. मी असं ताडकन निघालोच होतो, जसं कळलं तसं मला. पण आई बोलली मला, मागं वळ, कॉलेज जाऊन बस. बसलो, आता काय करणार. पण धैर्यासाठी प्रार्थना करत होतो बाबा मी. धैर्य, तुला खोटं वाटतंय का? भास्करला विचार ना. भास्कर. हो, हा, खरंच सांगतोय मी. प्रार्थना झाल्यावर तो व्हिडिओ पण बघितला मी. काय ते त्याच्यामध्ये होतं, सावे नाईक जिंदाबाद, ऐकलं मी, ते बघितलं. जी माणसं आलती त्यापैकी कोणी ओळखीचं होतं का? नाही, पण सावी नाईकचा विजय असो असं काहीतरी म्हणत होती बघा. मला तर वाटतं धैर्य सोबत हिशोब बरोबर करायला त्या सावीनं हा खेळ मांडला. हिशोब करायचा तर मग जेलात जा म्हणाव ना. तिकडं नाना बसलाच आहे. नाही, काम केलं त्यानं, मागा लागली मुजुमदारांच्या. थांबवायला पाहिजे तिला. चिमूट भर आहे तवरच तिला चिमटीत चिरडलं पाहिजे. मी तर म्हणतो सरळ लिगल वेनं जाऊया, पोलीस कंप्लेंट करू सर तिच्यावर. मोर्चा तिनं नेलेला नाहीये. नायकांचं डोकं ह्या असल्या पद्धतीत चालत नाही दादा. या सगळ्याच्या पाठीमाग कुचक्या आणि कपटी डोक्याचा माणूस आहे. तोच माणूस मुजुमदार आणि नायकांमध्ये भांडणं लावून स्वतःची पोळी भाजून घेतो. कसं शक्य आहे? मुजुमदारांच्या विरोधात कट रचणं कसं शक्य आहे? कोणाची एवढी विषाद आहे? हा, हे बघ, मी तर सांगतो ना तुला, कंप्लेंट करून टाक. पोलीस बघून घेतील त्यांच्या, ते तपास करतील त्यांच्या, ते बघतील ते काय करायचं ते. हो, तुझ्या मौल्यवान सल्ल्याची आत्ता तरी काही गरज नाहीये. जेव्हा लागेल तेव्हा विचार. सध्या पुण्यात ठेवले ना, तेवढं गिळा आणि जरा शांत बसा. अरे भाच्या, कोण येतच राहतील. आधी पोटवा, नंतर कामाचा कोतावा. जेवून घे. कोणाचा फोन आहे? शिक्षण मंत्र्यांचा. अरे मोचल ना आणि स्पीकरवर टाक. नमस्कार पाटील साहेब, बोला. धैर्य मुजुमदार, नमस्कार. दोनदा म्हणून घेतो, कारण तुम्हाला केलेला हा शेवटचा नमस्कार आहे. शेवटचा? नाही, मला काही कळलं नाही.
अहो तुम्हाला मी खूप आपलेपणानं सांगितलं होतं की दुसरी कुठलीही जागा सांगा, पण भाऊंच्या शाळेचा नाद सोडा. शेवटी तुम्हाला पाहिजे तसंच केलं तुम्ही. काय गरज होती ती शाळा पाडायची? हे बघा साहेब, अहो ते सगळं जे प्रकरण आहे ना, त्यात आमचा काहीच संबंध नाही. उगा आमच्या डोक्यावर खापर फोडले गेलंय ते. तुम्ही नाही तर तुमच्या माणसानं केलंय ना. तो 24 तास सावलीसारखा तुमच्या बरोबर असायचा. चला, एक वेळ आम्ही मान्य करतो की तुम्ही केलेलं नाही, पण जगाला, आमच्या विरोधकांना आणि जनतेला हे कशा पद्धतीने पटवून देऊ? असो, उगाच विषय वाढायला नको. स्पष्टपणे सांगतो, हा फोन कट झालेल्या क्षणापासून आमच्याकडून तुम्ही कुठल्याही मदतीची अपेक्षा ठेवू नका. भविष्यात आम्ही तुमच्या शाळांना जी मान्यता देणार होतो त्या मान्यता पण आम्ही रद्द करतोय. पाटील साहेब, अहो एकदा माझं ऐका तरी. अहो तेच सांगत होतो, तुम्ही त्याच वेळी ऐकलं असतं तर ही वेळ आता आली नसती. एका जमिनीच्या पायात सत्ता बुडवायची हौस नाहीये आम्हाला. जी कोणाला ती हौस असेल त्यांनी ती एकट्याने एन्जॉय करावी. खरं तर पर्सनली मला खूप वाईट वाटतंय, पण विरोधकांना दाखवण्यासाठी का असेना घेतलेल्या निर्णयावर मला ठाम राहावं लागतंय. धन्यवाद. नाही पाटील साहेब, हॅलो हॅलो. आई ग, आता नाही, उद्याचा न्यूजपेपर घ्यायचा का नाही? हेडलाईन असणार ना, मुजुमदारांच्या शाळांची मान्यता रद्द. लय बदनामी होणार दादा. शाळेच्या 4 भिंतीत चालणारा विषय त्या सावीमुळं मुजुमदारांच्या उंबऱ्याच्या आत आलाय. मुजुमदार हा ब्रँड आहे, ब्रँड. आणि हा ब्रँड मी इतक्या सहजासहजी मातीमोल नाही होऊ देणार. हॅलो पराग, हे बघ, तुझ्याकडे जो काही डाटा असेल ना तो मला पाठवून ठेव. एक पण पुरावा सुटता कामा नये. हा चालेल, पाठव. आली साई? आई, काय ग, तुझ्या डोळ्यात पाणी? काय झालं? तुला असं बघितलं आणि तुझ्या बाबांची आठवण आली बघ. त्यांना सुद्धा एखादी केस मिळाली की नाही, ते असंच रात्रभर कामात गुंग असायचे. ते अशीच हित बसलेले असायचे आणि एक दिवस अचानक तेव्हापासून फक्त त्यांची वाट बघणंच पदरात पडलंय ग माझ्या. पण मला विश्वास आहे ते एक दिवस नक्की परत येतील. आणि तोपर्यंत ना त्यांच्या वाटाकडे डोळं लावून बसणार मी. आई अगं, तू आत्ता कशाला या सगळ्या गोष्टीचा विचार करत बसलीस? हा, दमलीस तू.
जा जरा जाऊन पड. नाही नको. तू तू तुझं काम संपव तोपर्यंत मी फक्त तुझ्याकडे बघत बसते. अगं पण असं का? मला लय भीती वाटते ग सावे. तुला माहितीये ना तुझे बाबा तुझ्या बाबांच्या आठवणीवर हक्क आयुष्य काढलं आणि त्यानंतर फक्त तुझ्यासाठी जगले ग मी. तुझे बाबा असे अचानक निघून गेले आणि आता तुला काय झालं तर मी नाही सहन करू शकणार सावे. आई अगं तू शांत हो बघू आधी. हा मी माझ्या आईला सोडून कधीच कुठंच नाही जाणार. आणि जे आधी घडलं ते आता परत नाही होणार. या लढाईत तुझी सावीच जिंकणार बघ. सावे, ए सावे, अगं आहेस काय? अरे पर्या, एवढं का वरडालायस? अहो तिला येऊ दे की सांगतो. सावे काय काय झालं परत? एवढं का ओरडतोय? काय झालं हे घे वाच. हो तुम्ही पण वाचाय जरा. काय खराय ते. अरे काय झालं? काय बघून एवढं अगदी खुश व्हायला झालंय तुम्हाला? हाऊ भाऊ खुश होण्यासारखीच बातमी आहे. एक मिनिट थांबा तुम्हाला वाचूनच दाखवतो. त्या इकडे मुजुमदारांना मंत्र्यांनी दिला झटका. त्यांच्या सगळ्या शाळांचं होणार ऑडिट. काहींची मान्यता रद्द होण्याची दाट शक्यता. अरे देवा, ज्या शाळेची स्वप्न पडायला लागली होती तीच शाळा बंद होणार. आता मी अथर्वला कुठल्या शाळेत घालू? भाऊ, अजून एक बातमी आली. मुजुमदारांच्या शाळेवरील हल्ल्यात भाऊराव नाईक आणि सावी नाईक मास्टर माइंड असल्याचा संशय. ताई अगं जास्त डोकं हलवून घेऊ नकोस. हे बघ जसं प्रकरण वर आले तसं ती निवळेल. पण अगं हे मंत्री आहेत ना, त्यांची मतं रोज बदलत असतात. आज एक तर उद्या एक. काय म्हणाला माहिती आहे ना, तो सत्ता पडू नये म्हणून ते करत असतील. हे बघ हे प्रकरण निवळलं की एकदा त्या मंत्र्याला भेटायचा अवकाश. अशा अशा सगळ्या शाळा सुरू करेल. मी काय म्हणतोय ताई, हे बघ तो विषय डोक्यातनं बाजूला कर.
आणि महत्वाचा विषय प्रोसेस करायला घे. धैर्याने लवकरात लवकर लग्नाचा निर्णय घेतला पाहिजे. माझी इरा या घरात सून म्हणून याला जास्त वेळ लागलेला मला चालणार नाही. माझ्या मुलाचं आयुष्य, मुजुमदारांची इज्जत पणाला लागली आणि तुझं काय रे? हा? काय सारखं लग्न लग्न लग्न? इथे परिस्थिती काय आहे त्याची जरा तरी जाणीव आहे का तुला? आणि काय रे, मुजुमदारांच्या इज्जतीवर शिंतोडे उडले तर काय हाती लागणार आहे? आमची बदनामी झालीस तर तुझी मुलगी मुजुमदारांची सून म्हणून मिरवू शकणार आहे का? सांगतोय मोठा, इथे परिस्थिती काय आहे आणि काय सारखं समोर घेऊन येतोस ते सारखं लग्न लग्न लग्न? हे बघ, मी तुला सांगतो. बाहेर पोलीस आलेत. बरं मला सांगा, शाळा पडली तेव्हा तुम्ही नेमकं कुठं होता? मी एका रिलेटिव्हला आणायला निघालो होतो. अच्छा, म्हणजे रिलेटिव्हचं घर शाळेजवळच आहे. बरं आहे, म्हणजे तुम्ही तिथंच होता का शाळा पडताना? नाही, ऍक्च्युली मी कोल्हापुरातनं बाहेर पडलो होतो, पण भाऊंच्या शाळेच्या बाजूला आमच्या एका बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चाललंय. तिथं एका वर्करचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून फोन आला मला. सो तिकडं जाणं गरजेचं होतं. मी तिथं गेलो, त्याला हॉस्पिटलला पाठवलं आणि तिथून निघालो. हा सगळा प्रकार घडला. अच्छा, म्हणजे नमस्कार. गुन्हेगार तुमच्या ताब्यात असताना त्याची चौकशी करायची सोडून तुम्ही आमची का चौकशी करताय? मॅडम समजून घ्या, वरून आदेश आहे तसा, ऑर्डर्स आहेत. मंत्री साहेबांनी खोलात जाऊन याचं इन्व्हेस्टिगेशन करायची ताकीद दिली आम्हाला. आणि तसं बघायला गेलं तर सगळी टोकं इथंच उघडी आहेत. त्यामुळं चौकशीची सुरुवात सुद्धा इथूनच करावी लागणार ना. आणि एक महत्वाचं, गरज पडलीच तर तुम्हाला सह आरोपी करून पुढचं काम करायला सांगितले साहेबांनी. काय सह आरोपी? मॅडम, हे असे कुठलेही आरोप आम्ही खपवून घेणार नाहीये. आमची यामध्ये काहीच चूक नाहीये. तुम्ही येऊ शकता. ताई, राग आवर स्वतःचा. हा? अगं बिचारे ते त्यांचं काम करायले, करू दे का ना. हा? साहेब, तुम्ही चौकशीला सुरुवात करा. म्हणजे मुजुमदार निर्दोष आहेत हे एकदा सिद्धच होऊन जाऊ दे. एक काम करा, या घरात विलास आणि भास्कर आहेत ना, त्यांच्यापासून तुम्ही सुरुवात करा. त्यांच्या एवढे पाप बिचारे दुसरं कुणीच नाही. काय आहे, मुजुमदारांची चौकशी करायची म्हटल्यावर प्रत्येक मुजुमदारांच्या खोलात जाऊन चौकशी केली पाहिजे ना. कोणीतरी हे सगळं जाणीवपूर्वक करते. या सगळ्या प्रकरणात नक्की कोणाचा हात आहे याचा मला शोध घेतलाच पाहिजे.